फेब्रुवारी महिन्यातील तो माघ वद्य सप्तमीचा दिवस शेगावाच्या बाजारपेठेत नेहमीप्रमाणे वर्दळ होती. पण त्या दिवशी विदर्भाच्या मातीला माहीत नव्हतं की आज एक असं चैतन्य या भूमीवर अवतरणार आहे, जे पुढच्या कित्येक पिढ्यांना जगण्याची दिशा देणारे ठरेल. एका उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचणारे तो तरुण वेडा होता की साक्षात परब्रह्म? का त्यांनी उष्ट्या अन्नाचा स्वीकार केला आणि गण गण गणात बोटे या मंत्राचा नेमका अर्थ काय? आजच्या या विशेष भागात आज आपण शेगावच्या माऊलींचा म्हणजेच संत गजानन महाराजांच्या प्रकट दिन आणि त्यांच्या जीवनातील अशा काही सत्य घटना जाणून घेणार आहोत, ज्या ऐकून तुमचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. प्रकट दिनाचा तो ऐतिहासिक प्रसंग 23 फेब्रुवारी 1878 शेगावातील देवीदास पातुरकर यांच्या घराबाहेर उष्ट्या पत्रावळी पडल्या होत्या. तिथे एक दिगंबर मूर्ती, अंगावर एकही वस्त्र नाही, पण चेहऱ्यावर कोटी सूर्यांचे तेज अशा अवस्थेत एक पुरुष त्या पात्रावळातील अन्नाचे कण वेचून खात होता. तिथे उभे असलेले बंकटलाल अग्रवाल आणि दामोदर पंत यांना वाटले की कोणीतरी भुकलेला माणूस आहे. पण जेव्हा त्यांनी जवळ जाऊन पाहिलं तेव्हा त्यांना जाणवलं की हा कोणी सामान्य भिकारी नाही. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. बंकटलाल त्यांनी विचारलं, महाराज, असं उष्टान्न का खाताय? मी तुम्हाला ताजे पदार्थ देतो. त्यावर महाराजांनी जे उत्तर दिलं तेच त्यांच्या अवधूत तत्वज्ञानाचं सार होतं. त्यांच्यासाठी अन्न हे पूर्ण ब्रह्म होतं, मग ते ताटात असो वा पत्रावळीत. तेथूनच सुरू झाला गजानन महाराजांचा शेगावामधील प्रवास. महाराजांचे मूळ नाव आणि गणगण गणात बोते. महाराज कुठून आले, त्यांचे आई वडील कोण, हे आजही गूढ आहे. पण त्यांच्या मुखात सतत एकच मंत्र असायचं, गण गण गणात बोते. याचा अर्थ खूप खोल आहे. गण म्हणजे जीव, गणात म्हणजे ब्रह्मामध्ये, आणि बोते म्हणजे मोजणे किंवा मिसळणे. थोडक्यात जीव हा शिवाचाच अंश आहे. हा संदेश ते आपल्या कृतीतून आणि शब्दातून देत असत. म्हणूनच लोक त्यांना गजानन महाराज म्हणू लागले. चमत्कार की प्रचिती, काही सत्यकथा. महाराजांच्या आयुष्यातील काही घटना केवळ चमत्कार नव्हत्या, तर त्या भक्तांना शिकवण देण्यासाठी होत्या. एक, कोरड्या विहिरीला पाणी. एकदा शेगावात पाण्याचा प्रचंड दुष्काळ पडला. भास्कर पाटील नावाच्या भक्ताच्या विहिरीला अजिबात पाणी नव्हते. महाराजांनी फक्त तिथे जाऊन पाय लावले आणि काय आश्चर्य, ज्या विहिरीला थेंबभर पाणी नव्हते तिथे पाण्याचा जिवंत झरा फुटला. आणि आजही ती विहीर महाराजांच्या कृपेची साक्ष देत आहे. 2, चिंचेच्या झाडाखालील अग्नी. महाराज जेव्हा धून पेटवत असत तेव्हा अनेकदा त्यांनी निसर्गाच्या नियमांना छेड दिला. एकदा पावसाळ्यात लाकडे ओली असतानाही त्यांनी केवळ एका स्पर्शाने अग्नी प्रज्वलित केला होता. हे दर्शवतं की सृष्टीच्या पंचमहाभूतांवर त्यांची सत्ता होती. 3, जनावर देशमुखांचा उद्धार. मृत्यू शक्येवर असलेल्या जनावर देशमुखांना महाराजांनी केवळ आपल्या दर्शनाने आणि तीर्थाने पुनर्जन्म दिला. मृत्यूलाही थोपावून धरण्याची ताकद त्यांच्या योगविद्येत होती. महाराजांची जीवनशैली आणि शिकवण. गजानन महाराज कधी श्रीमंत सावकाराच्या घरी राहिले तर गरिबाच्या झोपडीत. त्यांच्यासाठी सोन्याचं ताट आणि मातीचं ढेकूळ सारखंच होतं. त्यांनी कधीही स्वतःला देव म्हटलं नाही आणि ते नेहमी म्हणायचे की मी एक सामान्य गण आहे. पण त्यांच्या साधिन्यात येणाऱ्या प्रत्येकाचा अहंकार गळून पडायचा. त्याने विठ्ठल भक्ताचा मार्ग दाखवला. पंढरपूरच्या वारीत ते मोठे पुरस्कर्ते होते. देहाची कास धरू नका, आत्म्याला ओळखा, ही त्यांची मुख्य शिकवण होती. आज शेगाव हे केवळ एक तीर्थक्षेत्र राहिलेले नाही, तर ते शिस्त,
सेवा आणि श्रद्धेचे एक केंद्र बनले गेले आहे. तिथे मिळणारा तो पिठलं भाकरीचा प्रसाद म्हणजे अमृतापेक्षा कमी नाही. समाधी आणि आजही असलेली प्रचिती. 8 सप्टेंबर 1910 रोजी ऋषी पंचमीच्या दिवशी महाराजांनी संजीवनी समाधी घेतली. त्यांनी आधीच सांगून ठेवलं होतं, मी गेलो असो मानू नका, मी तुमच्यासाठी नेहमीच इथे आहे. आणि आजही लाखो भक्तांना याचा अनुभव येतो. कोणाचं थांबलेलं काम असो किंवा कोणाचं मानसिक दुःख, शेगावाच्या त्या मंदिरात पाऊल ठेवताच एक वेगळी शांतता मिळते. महाराजांनी आपल्या हृदयात मार्गदर्शन केले. त्यातील श्री गजानन विजय हा ग्रंथ म्हणजे भक्तांसाठी एक गीताच आहे. दासगणू महाराजांनी लिहिलेला हा ग्रंथ आजही घराघरात वाचला जातो. या ग्रंथातील प्रत्येक ओवी ही महाराजांच्या घात लीलेचे वर्णन करते. मित्रांनो, गजानन महाराजांचा प्रकट दिन हा केवळ एक सोहळा नाही, तर तो आपल्यातील माणूस आणि ईश्वर यांना जोडणारा दुवा आहे. महाराज आजही आपल्या मनात गणगण गणात बोते या मंत्राच्या रूपाने जिवंत आहे. गरज आहे ती फक्त खऱ्या श्रद्धेची आणि त्यांच्या शिकवणीनुसार जगण्याची. तुम्हाला जर महाराजांचा एक अनुभव आला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गजानन भक्तांपर्यंत शेअर करा, जेणेकरून माऊलींचा हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचेल. बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज धीराज योगीराज सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.